Today we are going to start the exercise 1.3 from your geometry, that is chapter similarity. As our video is helpful for you, then please like, share and subscribe our channel. So let's begin. In a figure, angle ABC is equal to 75 degree, angle EDC is equal to 75 degree. State which triangles are similar by which test. Also write the similarity of these two triangles by a proper one-to-one correspondence. जस्ट आत्ता जो तुम्ही ऐकलेला क्वेश्चन आहे, या क्वेश्चनमध्ये आपल्याला पहिलं काम काय करायचं आहे तर ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल EDC हे ट्रायंगल सिमिलर आहेत की नाही हे सांगायचं आहे. इफ दे आर सिमिलर देन बाय विच टेस्ट दे आर सिमिलर, म्हणजे जर सिमिलर असतील तर कोणत्या टेस्ट प्रमाणे ते सिमिलर असतील ही एक गोष्ट सांगायची आहे. आणि वन टू वन करस्पॉन्डन्स एक त्यांच्यामध्ये सांगायचं आहे, त्याला मराठीमध्ये आपण संगती म्हणतो. सो व्हेरी फर्स्ट, इन ट्रायंगल ABC and triangle EDC, या दोन्ही ट्रायंगल मध्ये पहा, अँगल ABC is congruent to the angle EDC. both are 75 degree angles. दोघांचं मेजर हे 75 डिग्री आपल्याला दिलेलं आहे. सेकंड, अँगल C congruent to the angle C, हे दोन्ही अँगल कॉमन येतील, दोन्ही ट्रायंगल मध्ये आहेत. and therefore triangle ABC similar to the triangle EDC and one to one correspondence, one to one correspondence is ABC correspondence to EDC. Are the triangles in figure similar? If yes, by which test? Now this was the second question जो तुम्ही आत्ताच ऐकलेला आहे. या सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LMN हे सिमिलर आहेत की नाही आयडेंटिफाय करायचं आहे, आणि सिमिलर असतील तर कोणत्या टेस्ट प्रमाणे. देयरफॉर इन आन्सर, इन अ ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN टेक अ रेशो. आपल्याला तिन्ही साइड्स दिलेल्या आहेत ट्रायंगलच्या, म्हणून आपण साइडचे रेशो घेऊ. सो PQ अपॉन LM पहा, that is 6 upon 3, that is equal to 2. QR upon MN, that is 8 by 4, that is 2. And PR, that is 10 upon 5, this is also 2. So all the ratios are in the same proportion. Therefore PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN, and therefore triangle PQR similar to the triangle LMN, which test? By SSS test. Shown in figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. If the length of shadow of similar pole due to sunlight is 6 meter, then how long will be the shadow of a bigger pole at the same time? आत्ताच तुम्ही क्वेश्चन नंबर 3 ऐकलेला आहे. In a question number 3, we have given a two poles with their shadow at the same time. आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये PR आणि AB हे दोन पोल आहेत. PR ची लेंथ आहे 4 मीटर, AB ची लेंथ आहे 8 मीटर. सेम टाइमला PR ची जी शॅडो आहे ती QR 6 मीटर पडलेली आहे, तर AB या पोलची शॅडो जी आहे CB त्याची लेंथ आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता पहा, ॲट द सेम टाइम जो ट्रायंगल बनतो पोल आणि शॅडोने, दोन पोल्समध्ये ॲट द सेम टाइम म्हणतोय मी, तर हे दोन ट्रायंगल्स हे सिमिलर असतात. देयरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ACB, आणि याच्या करस्पॉन्डिंग साइड्स म्हणजेच काय तर PR as AB is equal to QR as
सी बी हे आपण सेम प्रपोर्शन मध्ये लिहू शकतो. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. सो वी से करस्पॉन्डिंग sides of similar triangle. Similar triangle च्या corresponding sides. Value place करा. PR आहे 4, AB आहे 8, then QR आहे 6 आणि CB फाइंड आउट करायची ज्याची व्हॅल्यू x कन्सिडर केली. Therefore x is equal to 6 into 8 upon 4. So that is 2 here and 12 meter. म्हणजे In a triangle ABC, AP perpendicular BC, BQ perpendicular AC, BPC and AQC are collinear points, then prove that triangle CPA is similar to the triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. तर आत्ताच तुम्ही ऐकलेला जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. ट्रायंगल एबीसी मध्ये एपी परपेंडिक्युलर बीसी आहे, बीक्यू परपेंडिक्युलर एसी आहे. आता ह्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल सीपीए आणि ट्रायंगल सीक्यूबी हे सिमिलर आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच एपी बीक्यू बीसी एसी यांच्या लेंथ आपल्याला दिलेल्या आहेत. तर फायनली तुम्हाला एसी लेंथ या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. तर मग चला सुरू करू. ट्रायंगल सीपीए सिमिलर टू द ट्रायंगल सीक्यूबी दॅट इज गिवन हे त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे. मग हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर यांचे करस्पॉन्डिंग अँगल पीएसी आणि क्यूबीसी हे कॉन्ग्रंट असायला पाहिजेत. कुठे येतात पहा. So this is the PAC angle and triangle QBC मध्ये हा angle B. So these two angles are congruent. Now याला आपण equation 1 म्हटलेलं आहे. Now see in the triangle APC and triangle BQC. The APC पहा कुठे आहे. APC इथं आहे आणि BQC हा ट्रायंगल आहे. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये angle PAC is congruent to the angle QBC. काय रिझन आहे. फ्रॉम इक्वेशन 1 आपण 1 मध्ये ते घेतलेलं आहे. अँगल APC is congruent to the angle BQC. Both are 90 degree angle. Now therefore we say triangle APC similar to the triangle BQC. Which test? A test for similarity. आफ्टर दिस हे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर AC अपॉन BC इज इक्वल टू AP अपॉन BQ. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल असं आपण त्याचं रिझन घेऊ शकतो. पैकी AC फाइंड आउट करायचा आहे. BC 12 ठेवलाय, AP 7 आणि BQ 8 क्रॉस करून घ्या आणि फायनली हे सोडवायचं आहे. सोडून आपल्याला AC ची जी व्हॅल्यू आहे दॅट इज 10.5 युनिट. In a trapezium PQR side PQ parallel side SR, AR is equal to 5 times AP, AS is equal to 5 times AQ, then prove that SR is equal to 5 times PQ. तर पाहू क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय सांगितलंय पहा. क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ ट्रॅपेझियम. क्वाड्रिलॅटरल PQRS इज ट्रॅपेझियम. जर हा ट्रॅपेझियम असेल तर यामध्ये अपोजिट साइड्सची एक पेअर म्हणजेच PQ पॅरलल SR आपल्याला दिलेली आहे. Therefore in a triangle PAQ and triangle RAS आपण या ठिकाणी सांगू शकतो अँगल PAQ is congruent to the angle RAS, opposite angles.
angle APQ is congruent to the angle ARS, alternate angles, and finally therefore triangle PAQ similar to the triangle RAS. याचं रिझन जे आहे that is called AA test, and therefore that is PQ upon RS is equal to AQ upon AS असं आपण लिहू शकतो. याचं रिझन असेल करस्पॉन्डिंग sides of similar triangles, corresponding sides of similar triangle, and finally PQ upon RS is equal to आता पहा AQ upon AS जर लिहायचं असेल तर that is 1/5 from this here, so that is 1 as 5, and therefore finally 5PQ is equal to RS. यालाच आपण लिहू शकतो SR is equal to 5PQ. Quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on a side BC. Line DE intersect ray AB in a point T. Prove that DE into BE is equal to CE into TE. Now see, in a question number 7, quadrilateral ABCD is a parallelogram and we produce AB in front here, and finally we join this point T with the D that intersect BC at a E. तर मग या केसमध्ये we have to prove here DE into BE is equal to CE into TE. So these two products equal दाखवायचे आहेत. So let us see how to do this. Very first, in a triangle BET and triangle CED या दोन ट्रायंगल मध्ये पहा angle T is congruent to the angle EDC. Alternate angles आहेत, alternate angles. Now angle E congruent to the angle E opposite होती, opposite angles, and therefore triangle BET similar to the triangle CED. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत BET, and therefore finally यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स पहा. फॉर एक्झाम्पल ET upon ED is equal to BE upon CE. आता जो ET आहे त्याला आपण TE लिहू शकतो, क्रॉस करा, दॅट इज TE into CE is equal to जो ED आहे तो DE लिहायचा आहे, हा ED, आणि फायनली into BE. In a figure, segment AC and segment BD intersect each other at a point P, and AP upon CP is equal to BP upon DP. Then prove that triangle ABC similar to the triangle CDP. Here in the question number 8, we have a two triangle APB and DPC. तर हे दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला AP upon CP is equal to BP upon DP हे दिलेलं आहे, आणि सिद्ध करायचं आहे की ट्रायंगल ABP सिमिलर टू द ट्रायंगल CDP. आता हे करण्यासाठी फर्स्ट इन दिस टू ट्रायंगल AP upon CP is equal to BP upon DP that is given. याला अल्टरनेटो करा, म्हणजेच हा पार्ट इकडे घ्यायचा आहे, हा इकडे पाठवायचा आहे. तर AP upon BP is equal to CP upon DP होईल.
आणि ह्या दोन साइड मध्ये येणारे अँगल ए पी बी अँड डी पी सी हे कॉन्ग्रुएंट असतील बिकॉज दे आर अपोजिट अँगल्स. आणि हे जर अपोजिट अँगल्स म्हणजे पहा दोन साइड आणि त्यांच्यामध्ये येणारा अँगल साइड्स प्रपोर्शन मध्ये आणि अँगल इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, तर ट्रायंगल एबीपी इज सिमिलर टू द ट्रायंगल सीडीपी बाय SAS टेस्ट. In a triangle ABC, point D on side BC such that angle BAC is equal to angle ADC. Then prove that CA square is equal to CB into CD. This is the last question of this exercise, question number 9. See what we have given. Triangle ABC and triangle ADC are such that angle BAC is congruent to the angle ADC. Then prove that CA square is equal to CB into CD. आता हे सिद्ध करण्यासाठी फर्स्ट काय करायचे पहा, इन ट्रायंगल BAC and ट्रायंगल ADC अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल C हा अँगल दोघांमध्ये देखील येतोय. अँगल C इज अ कॉमन अँगल. अँगल BAC इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल ADC. दिस इज गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. देयरफॉर ट्रायंगल BAC इज सिमिलर टू द ट्रायंगल ADC अकॉर्डिंग टू AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता ह्या दोघांमध्ये रेशोज घ्यायचे आहेत, दॅट इज AC अपॉन DC is equal to BC upon AC. This is the corresponding sides of similar triangle. They are in the same proportion. आणि मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे AC into AC AC square, DC into BD that is BC into DD.